शिकणं हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि त्या गुरुकिल्लीच्या वाटचालीत कोणताही अडथळा यायला नको ही भूमिका घेत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा महात्रे यांच्या पुढाकाराने सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेतील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात शिक्षणाशी समरसता, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याची जपवणूक याचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील संघटनेचे पदाधिकारी, शिक्षण वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। या उपक्रमाअंतर्गत जवळपास 3000 पेक्षा अधिक वह्यांचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षक वर्गांचा प्रतिसाद पाहता हा केवळ वह्यांचा उपक्रम नव्हता तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा एक प्रेरणादायी सण ठरला। यावेळी आमदार मंदा महात्रे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे महत्त्व पटवून दिले। आज शिक्षणात गुणांचे उंच मनोरे रचनेच नव्हे तर ज्ञानाचे मोल ओळखून ते आतून समजून घेण्याची आवश्यकता आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले। प्रमाणे दरवर्षी पीपल एज्युकेशन ही जी शाळा आहे ही इथले गोरगरीब जी राहणारी विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत, यांना आम्ही वह्यांचं, पुस्तकांचं, शाळेमध्ये कॉम्प्युटर, संगणक सगळे आम्ही जी वस्तू तिथले प्रिन्सिपल, टीचर मागतात ते आम्ही देत असतो। मीच देत नाही तर इथं हे पंजाब भवन आहे, ह्यांचे लोक देतात, हरियाणा भवन आहे, हे लोकही मदत करतात। वेगवेगळ्या संस्था सुद्धा या सीबीडी मध्ये या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 22 तारखेला आम्ही वह्या वाटपाचा कार्यक्रम सातपाड्यातून सुरू केला। तिथे आपण विवेकानंद शाळेमध्ये जी वह्या वाटपाचा कार्यक्रम केला त्यापासून इतर शाळेमध्ये आणि आता ही शेवटची शाळा आहे, या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। जरा पाऊस होता, उशीर झाला, पण हे विद्यार्थी आहेत, हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो आणि मुलांना शिक्षण मिळणं फार गरजेचं आहे। त्यावेळी सरस्वती असणं गरजेचं आहे, लक्ष्मी मग आपोआप येते आणि या मुलांनी खूप मोठं शिकून हवं। पालिकेच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना पण आम्ही यांच्यामध्ये राबवत असतो, महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्याही राबवत असतो आणि त्या पद्धतीनं हे गरीब गरजू विद्यार्थी कसे मोठे होतील शिक्षणामध्ये त्याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळजवळ मी 30 वर्ष झाली वह्या वाटप करते, छत्र्या वाटप करते। काही लोक निवडणूक आल्या का इकडे येतात, छत्रा वाटप करतात, कांदे, टमाटे, बटाटे, पुस्तकं, वह्या असं वाटप करतात, पैसे वाटप करतात। आता कोणी इतका पाऊस आला तर एकही छत्री वाटप करायला कोणी आलं नाही, पण आमचं ठरलेलं असतं ज्या पद्धतीने मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं। हेल्थ चेकअप कॅम्प आता मी निवडून आल्यापासून 8 ते 9 कॅम्प झाले माझे, जवळजवळ वाशी तर 2 का 3 कॅम्प झाले। आपण सर्व साक्षीदार आहात, सगळीकडे आपले कॅम्प चालू आहेत का तर या पावसाळ्यामध्ये गरीब लोकांना थंडी, ताप, खोकला, सर्दी त्याची औषधं मोफत मिळवून देणं। जवळजवळ आम्ही 1500 रुपयाचं किट, त्याच्यामध्ये मग च्यवनप्राश असेल सगळं आम्ही देतो। तर आम्ही आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा मानतो। त्या दिवशी रक्तदान शिबिर 348च्या वर बाटल्या आम्ही बेलापूर मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा केला, या मंडळातर्फे केल्या। या मंडळाचे आमचे अमित सिंग आहेत, त्यांच्या नेतृत्वात सगळा कार्यक्रम झाला आणि आता हा कार्यक्रम वह्या वाटपाचा आज इथे आम्ही घेतलेला आहे। पण प्रत्येक वेळा विरोधकांनी गोर गरिबाचं हॉस्पिटल होऊ नये हा मंदाताईचा प्रोजेक्ट नाही आहे। तुम्ही कोणी काम केलं नाही ते मी केलंय आणि ते काम होऊ नये म्हणून मागे सांगितलं डीपी प्लॅन मध्ये नाही। आता डीपी प्लॅन मध्ये सुद्धा नगर विकास खात्याकडनं आपण आणलं, डीपी प्लॅन पण झाला, सगळं झालं। आता सांगितलं कांदळवन आहे का, पण मला वाटतं आम्ही चेन्नईची सगळ्यात मोठी संस्था त्यांनी सर्वे करून सर्वे दिलेला आहे, पालिकेने सिडकोला पैसे भरले आहेत, ते जर पैसे भरलेले असे मोफत जाऊ शकतील का? अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर पण टाच येईल ना जर त्यांनी कुठलाही शहानिशा न करता सिडकोकडनं प्लॉट विकत घेतला असेल, टेंडर काढला असेल तर त्याची शहानिशा आता आयुक्त साहेब, सिडकोचे अधिकारी आज मला वाटतं
मोठे असीम गुप्ता नगर विकास 2 चे अधिकारी 11 वाजता महानगरपालिकेत दौऱ्यावर येणार आहे ते सगळं पाहायला की एक्झॅक्टली काय आहे. वन खात्यावरती अनेक इमारती उभ्या आहेत, वन खात्यावरती अनेक लोकप्रतिनिधींच्या चाळी आणि बिल्डिंगी उभ्या आहेत, अनेक दुकानं उभी आहेत, अनेक मंदिरं उभी आहेत. खूप काही वन जागेवर आहे, MIDCच्या जागेवर आहे, सिडकोच्या जागेवर आहे, पालिकेच्या जागेवर आहे. ते कोणाला दिसत नाही का? हॉस्पिटल एक गोरगरिबांचा प्रकल्प आहे. आपल्याला माहिती आहे MGM असेल, DY असेल, तेरणा असेल, कुठलीही हॉस्पिटल असतील, पहिला ₹1,00,000 भरावे लागतात तेव्हा पेशंटला ऍडमिट केलं जातं. हा गरिबांचा प्रकल्प आहे, हा जनतेचा प्रकल्प आहे, तो होणं गरजेचं आहे. पुढे मला उद्या परवा काय बोलायचंय ते मी नक्कीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला संदेश देईन. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.